खरेदी संपल्याने शेतकऱ्यांवर सध्या उपासमारीची वेळ आली। धान खरेदीसाठी शेतकऱ्यांनी उपोषण केले। शासन दखल घेत नसल्याची तक्रार आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये 6 महिने लोटून सुद्धा शेतकऱ्यांनी पिकवलेले धान शासनाने घेतलेलं नाहीये। ते धान घरी पडू नये, त्यामुळे आता उदरनिर्वाह कसा करावा आणि पुढच्या हंगामात शेती कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। मात्र शासन याची दखल घेत नसल्याने शेतकरी आता लाखनी तहसील समोर उपोषणाला बसले। 6 महिन्यापासून जर धान केंद्रामध्ये पडली असतील त्या धानाची काय गती झाली असेल। आम्ही कास्तकार शेतामध्ये ट्रॅक्टरच्या साह्याने धान आम्ही केंद्रावर आणलो आणि आता ते धान आम्ही उचलून आणखी कुठेतरी एखाद्या प्रायव्हेट भुसाराकडे विकायला जाऊ, किती नुकसान होईल आमचं। मग हा भरपाई कोण करणार। आज आता 31 मार्च होती, लोकांना कर्ज भरायचं होतं, बऱ्याचशा लोकांच्या मुलीचे लग्न आहेत, बऱ्याचशा मुलांचं एज्युकेशनचं फीज भरायचं आहे, हा भरायचा कुठून। या गोष्टीचा एक शेवट म्हणजे आम्हाला आता इथं उपासासाठी बसावंच लागेल आणि जोपर्यंत आमचे हे जे मागणं आहे पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथं उपाशी बसणार आहोत।